नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपलं मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण सध्या TETची तयारी करत आहोत. त्यातील विविध प्रश्न समजून घेत असताना बैजिक राशींचे अवयव यावर आधारित एक प्रश्न नेहमीच विचारला जातो. तर अशा प्रकारचे प्रश्न कसं सोडवायचं त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. x वर्ग अधिक 5x अधिक 6 असा एक प्रश्न आहे. याचे अवयव कसं पडायचं याचा विचार करू. x वर्ग अधिक 5x अधिक 6 अधिक 6 हा धन आहे, हा धन आहे. जर हा धन असेल तर दोन्ही अवयव धन असणार आहेत. तर 6 ही संख्या, या संख्येचे असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज 5 यायला पाहिजे. आता याचे अवयव काय पडतील? 3 गुणिले 2. दुसरा स्टेप असणार आहे x वर्ग अधिक 3x अधिक 2x अधिक 6. याचे 2 गट पाडायचे. दोन्हीमध्ये सामायिक आहे x. जे शिल्लक राहिलं x वरमधलं x सामायिक आलं, एक शिल्लक राहिला x तो कंसात घेतला, जो चिन्ह आहे तो चिन्ह घेतला. 3x मधील x बाहेर आलेल्या कंसाच्या, शिल्लक राहिलेला 3 घेतलं. इथं जो चिन्ह आहे तो चिन्ह घेतला, अधिक 2x अधिक 6. या दोन्हीमध्ये सामायिक आहे 2 कंसात शिल्लक, 2x मधलं 2 आलं, xला x अधिक 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 होईल 2 त्रिक 6. आता दोन्ही कंस समान झालेले आहेत. म्हणजे पहिल्या कंसातील x अधिक 3 आणि दुसऱ्या कंसातील x अधिक 2. हे झाले x वर्ग अधिक 5x अधिक 6चे अवयव. x वर्ग अधिक 5x अधिक 6चे हे अवयव झाले. आता आणखी एक उदाहरण पाहूया आपण. समजा x वर्ग वजा x अधिक 20 अशी संख्या आहे. x वर्ग अधिक xचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 असतो, हे माहीत आहे आपल्याला. आणि शेवटचं पद आहे अधिक वजा 20 घेऊ आपण. शेवटचं पद वजा आहे म्हणजे गुणाकार आपल्याला 20 पाहिजे, गुणाकार यायला पाहिजे 20 आणि बेरीज आली पाहिजे ऋण 1. म्हणजे या सहगुणकाच्या, या xच्या सहगुणका इतकी बेरीज आली पाहिजे. आणि गुणाकार आहे ऋण 20. गुणाकार ऋण आणि बेरीज जर ऋण असेल तर 2 अवयवापैकी जो मोठा अवयव आहे तो ऋण असणार आहे आणि लहान अवयव हा धन असणार आहे. म्हणजे त्यांची बेरीज वजा 1 यायला पाहिजे. आता 20चे असे अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज किंवा वजावकी म्हणा 1 यायला पाहिजे. तर 20चे अवयव पडतील 5 गुणिले 4 5 20. आता 5 गुणिले 4 20 आहे. आपल्याला गुणाकार वजा 20 पाहिजे म्हणजे दोन्हीपैकी एक अवयव ऋण असणार आहे. तो कोणता असणार आहे? तर बेरीज वजा 1 असल्यामुळं मोठा अवयव ऋण असणार आहे. वजा 5 गुणिले 4 वजा 20 आलेला आहे. वजा 5 अधिक 4, 5मधून 4 गेले, एक मोठी संख्या 5 आहे, त्याचं चिन्ह वजा असल्यामुळं वजा 1. म्हणजेच इथं येईल x वर्ग वजा 5x अधिक 4x वजा 20. 2 गट पडलेले आहेत. x सामायिक आलं, शिल्लक राहिला x, वजाला वजा, 5ला 5 अधिक 4x अधिक गुणले वजा x अधिक गुणले वजा 4 पंचे 20. x वजा 5 एका कंसामध्ये आलं आणि जे शिल्लक उरलं ते शिल्लक दुसऱ्या कंसात घ्यायचं, x अधिक 4. हे झाले x वर्ग वजा x वजा 20चे अवयव. त्यानंतर आणखी एक उदाहरण पाहूया आपण. x वर्ग वजा 7x अधिक 10. आता शेवटचं पद धन आहे, मधलं पद ऋण आहे. असं जर असेल तर 10चे अवयव असे पाडायचं ज्यांची बेरीज वजा 7 आली पाहिजे. 10 बेरीज येण्यासाठी, गुणाकार येण्यासाठी एकतर दोन्ही अवयव ऋण पाहिजे किंवा दोन्ही अवयव धन पाहिजे. म्हणजे 10चे गट असे पडतील अधिक 10चे वजा 5 गुणिले वजा 2. 5 दोन्ही 10, ऋण 10, वजा 5 अधिक वजा 2 वजा 7. म्हणजे इथं आलेला आहे x वर्ग वजा 5x वजा 2x अधिक 10. 2 भाग पडलेले आहेत. x कंसात x वजा 5 वजाला वजा 2x अधिक 10
यामध्ये सामायिक आहे 2 कंसात x वजा अधिक इथं वजा येईल 2 पंचे 10 x वजा 5 एका कंसात आलेला आहे आणि x वजा 2 दुसऱ्या कंसात आलेला आहे. इथं एक लक्षात ठेवायचं आहे की शेवटच्या संख्येत चिन्हासह विचार करायचा आहे. शेवटच्या संख्येत गुणाकार आला पाहिजे आणि मधल्या संख्येइतकी बेरीज आली पाहिजे असे शेवटच्या संख्येचे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. आता TETच्या परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात. TETच्या परीक्षेमध्ये जर आपण मागच्या PYQ प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जर पाहिले आपण तर तिथं आहेत बघा x वर्ग वजा 9x अधिक 20 भागिले x वजा 5 बरोबर 0 तर x बरोबर किती असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. आता x वर्ग वजा 9x अधिक 20चे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. मधली संख्या ऋण आहे, शेवटची संख्या धन आहे, याचा अर्थ दोन्ही अवयव ऋण असणार आहेत. आता ज्यांची बेरीज वजा 9 येईल अशी 20चे अवयव पडतील. 5 गुणिले 4 5 आणि 4 9 म्हणजे x वजा 5 एका कंसात असणार आहे आणि x वजा 4 दुसऱ्या कंसात असणार आहे भागिले x वजा 5. x वजा 5 भाग कटलेले आहेत. x वजा 4 बरोबर आलेला आहे 0 म्हणून x बरोबर येईल 4. अशाच प्रकारचं जर आणखी एखाद्या प्रश्नाचा जर आपण विचार केलं x वर्ग अधिक 17x x वर्ग अधिक 17x अधिक 72 भागिले x अधिक 9 बरोबर 0 तर x बरोबर किती असा जर समजा प्रश्न परीक्षेत विचारला तर 72चे अशा अवयव पाडायचे ज्यांची बेरीज 17 आली पाहिजे. आता दोन्ही संख्या धन असल्यामुळे इथे जास्त आपल्याला डोक्याला ताण नाही आहे. 72चे अवयव काय पडतील 9 8 72 9 अधिक 8 17 म्हणजे इथं येईल x वर्ग अधिक 9x अधिक 8x अधिक 72 बरोबर 0. एका कंसातील x अधिक 9 दुसऱ्या कंसातील x अधिक 8 भागिले x अधिक 9 भाग कटलेले आहेत म्हणून खाली येईल x अधिक 8 बरोबर 0 म्हणजेच x बरोबर येईल वजा 8. अशा पद्धतीने याचा अधिकाधिक सराव करून आपण हा प्रश्न काही सेकंदामध्ये याच्यातल्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर हा प्रश्न काही सेकंदामध्ये सोडून आपण आपला 1 गुण फिक्स करू शकतो. अशा पद्धतीच्या ट्रिक्स शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.